अंतरवाली सराटीमध्ये सारथीचे 20 विद्यार्थी मनोज जरांगे पाटलांसोबत आमरण उपोषणाला बसलेत। मागच्या 18 महिन्यांपासून पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालेली नाही। याबाबत विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुद्धा झाली, मात्र काही तोडगा निघाला नाही। त्यामुळे राज्यामधील वेगवेगळ्या विद्यापीठातील सारथीचे विद्यार्थी अंतरवालीमध्ये दाखल झाले असून त्यांनी जरांगे पाटलांसोबत उपोषण सुरू केले। अजून काही विद्यार्थी अंतरवालीमध्ये दाखल होणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळेला विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी निखिल मगर, सारथीचा संशोधक विद्यार्थी, पुणे विद्यापीठ। आम्ही आज इथं संपूर्ण महाराष्ट्रभरातून सारथीचे संशोधक विद्यार्थी इथे आलेलो आहोत। आमची मागणी अशी आहे की 2023 बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी, कारण याआधी संस्थेने सरसकट सर्वांना फेलोशिप दिली गेली होती। त्याचं कारण असं की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची शिक्षणामध्ये सवलत नाहीये, ना कुठे आरक्षण आहे, आणि जर उच्च शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण भेटते किंवा सवलत जर भेटत असेल तर ती का तुम्ही कमी करताय? तर या प्रमुख मागणीसाठी आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत। या आधी आम्ही 4 महिने महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलन केली, निदर्शनं केली, मंत्र्यांना भेटलो, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे आम्ही आमचे एक शिष्टमंडळ अधिवेशनामध्ये गेलं। अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही आमचा मुद्दा मांडला, पण आम्हाला आमच्या मागण्यांना सरकारकडून आतापर्यंत केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। कुठेही आम्हाला सिरियसली घेतलं गेलेलं नाहीये। गेली 2 वर्ष झाले हा संशोधक विद्यार्थी अर्थाविना लढतोय, आणि जर आम्हाला अर्थकारण म्हणजे जर आम्हाला फेलोशिप भेटली नाही तर कुठेतरी